नमस्कार मित्रांनो, इझी लॅटर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 16 ते 20 या संख्याच्या नावाचं इंग्रजी स्पेलिंग कसं पाठ करायचं पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 ते 50 पर्यंत संख्याच्या नावाचं स्पेलिंग कसं पाठ करायचं हे पाहणार आहोत. लेट अस लर्न नंबर नेम्स 20 to 50. पहिला आहे 20 म्हणजे 20. त्याचे आपण 3 गट तयार केले. TW चा एक गट, EN चा एक गट आणि TY चा गट. पहिला गट वाचू आपण TW 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 TW. दुसरा गट आहे EN 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 EN. तिसरा गट आहे TY 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 TY. तिन्ही गट वाचू आपण TW EN TY TW EN TY TW EN TY TW EN TY TW EN TY. आता तिन्ही गट आपण एकत्र लिहिलेत. वाचू TW EN TY 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 TW EN TY. पुढचा आहे नेक्स्ट 30. याचे आपण आता 3 गट तयार केले. TH चा एक गट, IR चा एक गट आणि TY चा एक गट तयार केला. पहिला गट TH 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 TH. दुसरा गट आहे IR 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 IR. तिसरा गट आहे TY 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 TY. तिन्ही गट वाचू आपण TH IR TY TH IR TY TH IR TY TH IR TY TH IR TY. 30 तिन्ही गट एकत्र लिहिलेत. TH IR TY 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 TH IR TY. पुढचा आहे FORTY 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 FORTY. दोन्ही गट एकत्र लिहिलेत पहा. वाचू FORTY 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 FORTY. पुढचा आहे शेवटचा 50. याचे आपण 2 गट तयार केले. FIF आणि TY. पहिल्या गट वाचू आपण FIF 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 FIF. दुसरा गट आहे TY 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 TY. दोन्ही गट वाचू FIF TY FIF TY FIF TY FIF TY FIF TY. दोन्ही गट आपण आता एकत्र लिहिलेत. वाचू FIF TY FIF TY FIF TY FIF TY FIF TY FIF TY. आता जागे अभावी आपण इथं 5-5 वेळा लिहिलेलं आहे, परंतु आपण आपल्या वहीमध्ये नोटबुकमध्ये हे आपल्याला 29 वेळा लिहिता येईल. अशा जर A4 साईज असेल त्याच्यामध्ये 29 वेळा लिहिता येईल. पाहिलं 30 20. याचे 3 गट केले आपण वेगवेगळे TW EN TY. तसा गट पहिला गट असा इथून इथपर्यंत वाचायचा आहे. दुसरा गट इथून इथपर्यंत असं वाचायचा आहे. तिसरा गट इथून इथपर्यंत वाचायचा आहे. अशा प्रकारे पुन्हा हे तिन्ही गट आपण एकत्र केलेत. इथं तिन्ही गट एकत्र करून हे वाचायचे. अशा प्रकारे जर आपण लिखाणाचा सराव केला तर स्पेलिंग त्याचे गट पाठ होतात आणि आपण विसरत नाही. आणि लिहिल्यामुळं आणि वाचल्यामुळं ते स्पेलिंग चांगलं आपल्या लक्षात राहतं, आपण विसरत नाही आणि त्याचा सराव चांगला होतो. त्याच्यामुळे 2 फायदे होतात. एक तर स्पेलिंग पाठ होतं,
दुसरं म्हणजे लिखाणाचा सराव होतो, आपलं अक्षर पण सुधारतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो आणि इंग्रजीबद्दलची जी भीती ती आपली दूर होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.